सोलापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळाच्या परिसरात हेरिटेज दर्जा असताना या ठिकाणी पालिकेकडून सार्वजनिक शौचालय बांधकाम सुरू असून ती तात्काळ थांबवून अन्यत्र हलवावं अशी मागणी माजी नगरसेवक सुरेश पाटील यांनी केली की या ठिकाणी साफसफाई स्वच्छता होत नाही। इथं बैलगोटा लाल बहादूर शास्त्री शॉपिंग सेंटर, जनता शॉपिंग सेंटर, पारसवर शॉपिंग सेंटर, सह्याद्री शॉपिंग सेंटर असं शॉपिंग सेंटर असताना या ठिकाणी अनेक शॉपिंग सेंटरमध्ये शौचालय आणि बाथरूम उतारे आहेत, परंतु त्या ठिकाणी सर्व घाणीचं साम्राज्य झालेलं आहे। काही ठिकाणी काही पुढाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी या ठिकाणी जे संडास बाथरूम पाडून त्या ठिकाणी लिलाव न करता महानगरपालिकेला न कळता अनधिकृतपणे या ठिकाणी या कब्जा केलेले आहेत। त्याचं भाडं अधिकारी खातं आहे का लोकप्रतिनिधी खातं हे माहीत नाही, परंतु अशा परिस्थितीमध्ये असताना या ठिकाणी पाण्याचं बी समस्या आहे। अनेक समस्या असताना या हेरिटेज बिल्डिंगमध्ये या AC टॉयलेट बाथरूम आणि शौचालय बांधले आहेत। AC बांधून का उपयोग मला माहीत नाही। स्वच्छ भारत अभियान आणि 15-20 तारखेमधनं अनेक निधी या ठिकाणी आलेले असताना या निधीमध्ये अनेक सोलापूर शहरामध्ये सुधारणा केलेल्या असताना त्या ठिकाणी पंखे लावलेत, कलर मारलेत आणि विविध उपक्रम राबवलेत, परंतु एकही ठिकाणी सोलापुरामध्ये मुतारीमध्ये कुठले पंखे नाहीत किंवा लाईट नाहीत किंवा शौचालयामध्ये घाणीचं साम्राज्य आहे, साफसफाई स्वच्छता होत नाही। अशा परिस्थितीमध्ये नवी पेठमध्ये हेरिटेजमध्ये आणि किल्ला परिसर भागामध्ये खरं बांधता येत नाही। आयुक्त साहेबांना आम्हाला विनंती करायचं आहे की आपण या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं शौचालय संडास बाथरूम बांधू नका। ज्या मक्तेदाराला आपल्या आचारसंहितेच्या अगोदर तुम्ही मक्ता मंजूर केला, त्याचं इथं दगडं बिगडं येऊन पडलेत, खड्डा मारलेला आहे, त्याला जवळजवळ 3 ते 6 महिने मुदत दिलेला आहे। आता 3 महिने संपले, अजून 3 महिने राहिलेत। हे शौचालय या ठिकाणी न बांधता ज्या ठिकाणी या नवी पेठ परिसरामध्ये ज्या ठिकाणी महानगरपालिकेचं पार्किंगचं जागा आहे किंवा शॉपिंग सेंटरमध्ये कुठं जागा आहे त्या ठिकाणी हे शौचालय हलवावं। या ठिकाणी शौचालय बांधल्यास आम्ही या इथल्या नागरिकांना घेऊन जलआंदोलन करणार आहोत। हेरिटेज असलेल्या परिसरात कोणतेही नवीन बांधकाम करण्यापूर्वी पालिकेची परवानगी घ्यावी लागते। प्राथमिक शिक्षण मंडळाच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक शौचालय बांधकाम सुरू आहे। याबाबत येथील व्यापारात विरोध आहे। ठेकेदारांकडून हे काम सुरू असल्यानं सोमवारी सकाळी सुरेश पाटील आणि येथील व्यापाऱ्यांनी या कामाला विरोध दर्शवला। दरम्यान याबाबत पालिका आयुक्तांनी हे काम अन्यत्र हलवावं अशी मागणी केली आहे। शहरात केंद्र व राज्य शासनाच्या अनुदानातून अनेक सार्वजनिक शौचालय व प्रसाधनगृह बांधलीत, त्याची अवस्था केविलवाणी झाली। याकडे प्रथम लक्ष द्यावं आणि येथील समस्या तातडीने सोडवावी अशी मागणी करत या कामाला विरोध केला आहे। या ठिकाणच्या व्यापाऱ्यांनीही या कामाला विरोध दर्शवला आहे। जुनी वास्तू सोलापूर महानगरपालिकेची आहे। इथे पूर्वी महानगरपालिकेचा कारभार इथं व्हायचा आणि 1931 साली मार्शल लॉ ज्या वेळेला सोलापुरात डिक्लेअर व्हायचा होता त्याच्या अगोदर सर्व इंग्रजांना हाकलून लावण्याचं आणि मोठी चळवळ इथल्या स्वातंत्र्य सैनिकांनी केली आणि ह्याच महानगरपालिकेवर तिरंगा झेंडा फडकवला गेला। अशी ही हेरिटेज वास्तू आज आपण पाहत आहात। हेरिटेज वास्तूचा इतिहास अख्ख्या भारतात गाजला होता आणि त्याबद्दल सोलापूरचं नाव स्वातंत्र्य लढ्यात अजरामर झालं ह्याचा आम्हाला अभिमान आहे। अशी हेरिटेज वास्तू महानगरपालिकेने ह्याचे सुशोभीकरण करून लोकांना पाहण्यासाठी व वस्तुसंग्रहालय करण्यासाठी करावी अशी माझी विनंती आहे। नवी पेठमध्ये माझं दुकान आहे। मी 30 वर्षापासून व्यवसाय करतो आणि मी लहानपणापासून हे बघितलेलं आहे की इथं पूर्वी जुनी महानगरपालिका होती आणि हे आता हेरिटेजमध्ये वास्तू असल्यानंतर ना याच्यावर म्हणजे तिरंगा फडकवल्यामध्ये सोलापूरचं एक स्वाभिमान यात जागा होतो त्या वास्तूबद्दल। या ठिकाणी सध्याला प्राथमिक शिक्षण मंडळ महापालिका सोलापूर असं बोर्ड वगैरे दिसत आहे। ते महानगरपालिकेचं प्राथमिक शिक्षण मंडळाचं वर ऑफिस आहे आणि खाली जे आहे ते आरोग्य खात्याचं ऑफिस आहे।